हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण 12वीचा एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक माइंड मॅप जो 3 मार्कला येतो तो पाहणार आहोत. याचा एक व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे. हा याचा सेकंड पार्ट आहे. प्रत्येक वर्षी हा क्वेश्चन दिलेलाच राहतो, त्यामुळे हा खूपच इम्पॉर्टंट बनतो. प्रत्येक दरवर्षी वेगवेगळे टॉपिक असतात आणि खूप सोपे असतात. जर तुम्हाला माहिती आहे कसा सोडवणं आहे तर तुम्ही लगेच सोडवून टाकतात आणि हे फ्रीचे 3 मार्क्स गेन करसाल. तर बघा, एक क्वेश्चन दिलेला होता की माइंड मॅप राईट करा हाऊ टू बी सक्सेसफुल या टॉपिकवर. हाऊ टू बी सक्सेसफुल म्हणजे काय, की तुम्ही यशस्वी कसे होऊ शकता. तर यावर तुम्हाला पॉईंट्स लिहायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, यात तुम्हाला वाक्य लिहायचे नसतात, बिलकुल नाही. यात 1 ते 2 शब्दात तुम्हाला तुमचं म्हणणं स्पष्ट करायचं राहते. ठीक आहे. तर तुम्ही यशस्वी कसे होऊ शकता, मग सुरुवात करा की तुम्ही टाइम मॅनेजमेंट करू शकता. ठीक आहे. यशस्वी होण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन गरजेचं आहे. मग टाइम मॅनेजमेंट कशी, तर बघा, डोंट वेस्ट टाइम. त्यानंतर टाइम टेबल सुद्धा बनवू शकता. डोंट वेस्ट टाइम, मग कुठं वेस्ट करता तुम्ही, तर टी व्ही बघण्यात आहे, मोबाईलमध्ये आहे, गेम्समध्ये आहे. ह्या गोष्टी करू नका, म्हणजे वेळ व्यवस्थित वापरता येईल. ते होईल तुमचं टाइम मॅनेजमेंट. टाइम टेबल बनवला तर व्यवस्थित वेळ प्रत्येक गोष्टीला देता येईल. ठीक आहे. त्यानंतर सेट गोल्स. ऑब्विसली गोल्स नसले तर कसेही भरकटा, पण गोल्स असले तर रस्ता तुम्हाला माहीत राहील, बस त्याच्यावर चालावं लागेल. मग सेट करा गोल्स, जसं की गुड पर्सेंटेज आहेत, 12th मध्ये चांगले पर्सेंटेज, हे झालं गोल. मग तुम्ही त्यावर काम करा. ठीक आहे. त्यानंतर जॉईनिंग आर्मी और पोलीस. ऑब्विसली खूप जणांचं ध्येय असते, मग गोल असलं तर त्यावर काम करू, गोल नसलं तर काहीच नाही करू. ठीक आहे. मग सक्सेसफुल होऊ का नाही होऊ, असे तुमचे पॉईंट कनेक्ट झाले पाहिजे टॉपिक सोबत. ठीक आहे. त्यानंतर आहेत गुड हॅबिट्स. हॅबिट्स म्हणजे सवय. मग चांगल्या सवयी कोणत्या कोणत्या आहेत, वेकअप अर्ली. खूप जण आजकाल आळशी झालेत, उशिरा उठतात, तर वेळ खूप जातो, वेळ निघून जातो, आपल्या हाती राहत नाही. तुम्ही जर लवकर उठले, जास्त वेळ तुमच्या हाती राहील. सक्सेसफुल बनाल का, हो सर. त्यानंतर कम्प्लीट टार्गेट्स. तुमचे जे काही टार्गेट सेट करता तुम्ही ते पूर्ण करा. ह्या कशा चांगल्या सवयी आहेत. खूप जण टाइम टेबल तर बनवतात, टार्गेट सेट करतात, पण दुसऱ्या दिवसपासून त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. तर असं करू नका. त्यानंतर जर तुम्हाला सक्सेसफुल होणं आहे तर तुम्ही गायडन्स घेऊ शकता. गायडन्स कोणाकोणाचा, तर टीचर्सचा आहे, पॅरेंट्सचा आहे, फ्रेंड्सचा आहे. ऑब्विसली मार्गदर्शन प्रत्येकाला लागतेच, त्याशिवाय प्रत्येकजण अपुरा आहे. ठीक आहे. त्यानंतर सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करा. प्लॅनिंग कशी, मग डेली प्लॅनिंग आहे रोजची, मंथली प्लॅनिंग आहे महिन्याची, की एवढे टार्गेट्स महिन्यात कंप्लीट करायचे आहेत. इयरली प्लॅनिंग आहे म्हणजे वर्षाची, की हे एक वर्ष मी या गोष्टी करणार आहे. हे जर सेट केलं तर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी त्यानुसार करू शकता. तर हे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्हाला सक्सेसफुल बनवण्यासाठी कामात येऊ शकतात. तर जास्त काही हार्ड हा टॉपिक नसतो, जास्त विचार सुद्धा यात करायचा नसतो. 3 मार्क्स आहेत आणि जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटात तुम्हाला सोडवायचा असतो. तर बघा, काहीही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे. तर इथं आपण थांबू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच भेटू. थँक्यू.